तुम्ही उन्हाळ्यानं घरनी साफसफाई नव्हती काही का? बद 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 जायचे ना बेटा घरी. व माय व अशी कुठे होई का साफसफाई काही होती का? म्हणे सगळा घरच ना गॅलरी ना जिना ना सगळं जाळ काढत होतं मी पुला वाटताना आणि ते कसं काय म्हणताय ना तुम्ही बद बद जाळ. त्या एक ठिकाण कोपरा आले शे म्हणा हात पूर्ण नव्हता तो टोल बिमुडी गेला होता काढता काढता त्यानं मी ते महिना जाळ काढच आहे म्हणा घरनं तिले बी महिना काढ टाकाल काय मी सांगत बाई तिले घरात जाळ राहू देणे जाळ काढ टाकवा असे तसे पण ती काय नाही ऐकस तिनं तापटत बसस आपलं काही म्हणे त्यानं जरत नाही ती त्यानं म्हणे सांगणे की तरी देईल शब्द सोने तिले का वहिनी स्वतःला एवढ्या कशा नाही समजतेस तुम्ही म्हणे आहे ज्या कामा सांगाय त्या कामा करत जावा ना तुम्ही म्हणे आहे सांग जाळा काढ टाक का त्या दिवस जाळा निघालच पाहिजे तुम्ही काही चिठी चालू देवानं नाही मला काय आठवत तेवढंच कामं नाही राहतात ना मला इथे अंगण जाणं शेतात जाणं सगळीकडे जाणं पडत ना तुम्हासाठी काय फक्त 2 दिवस डब्बा करा ना आणि बशी राहा ना काम शे कमाल आटे का वॉशिंग मशीन शे का काय शे तुम्हाला का ते वॉशिंग मशीन शे सगळं शे चपातीचे पहिला यायचे मला अजून वरून शांतपणा शिकाडे राहणार शांतपणा बिन पेता कधी सांगे राहीस तुम्हाला चांगलंच सांगाले घेऊन आम्ही सांगायला घे का टांगाले जावं साय आई सांगस ती खरीच गंमत शिकून वारी तर मला ऐकीच घेत नाही मला काय 2 माणसंच स्वयंपाक करणार आहे ना 2 माणसंच ना राव 4 माणसंच ना राव सगळं तर करणंच पडत ना मला आणि सांगे राही नाही अजून ती वॉशिंग मशीन तुला आता वॉशिंग मशीन लाईट ये म्हणा लगनले आहे येईल तुला लगनले निदान आहे तरी म्हणा का आणि म्हणे काय बरोबर करस तू म्हणा आई बापा कच गी देतस मला तसं तू ना आई बापा ते कवडीनं काही गी देता नाही तुला हा ना आम्ही दोन्ही दाद्या बायको कच्च काम करतास पैसा कमातस आणि त्या सगळा पैसा तुमच्याकडे वाटस ना आम्हाला काय कळत नाही का दोन्ही ते समजस पण आम्ही बोलतो नाही आणि म्हणा बापनं उदाहरण दे राहण्यात मला म्हणा आई बापासले नाही अशी सवय पोराणा संसारकडे पाहा नाही पोरले गब्ब देवाना अशी कधी राणी चरा करीच ना आम्ही दोन्ही दाद्या बायको कामं करतोस म्हणे मग आम्ही काय बशी राहतोस का ना एवढं वय वीज आहे आपल्या मनातलं कोणी सुद्धा काम करत नाही तरी आम्ही दोन्ही दाद्या बायको कच काम करतोस तुला काय वाटव तुला आई बापासले देवाने ऐकत ते आमले सांगी राहिनी आम्ही आमने पोरना बी संसार पाहतस आणि अंडोरना बी पाहतस कधी राणी वचा करीच ना तू आव्हाना माहितीच ना कितला कामं करतात आणि तुम्ही काय आमना आटे भानगड लावले म्हणे का आकाजी वी गे 8 दिवस गॅस वर आता सगळं आंबारच खा घ्या आपला घर ढावा ना आमना आटे इटे कट गाले राहण्यात ते नाटे जाळण तट्टे जाळण एवढी स्वच्छता मारा आणि स्वच्छता आपला घरच राहण ना अय उगी मुगी बस तू मी आटे महिनाभर का 6 महिना रासू म्हणा बापास ना जीव शेतो काय करी घेशी तू चरा नको करू म्हणा पुढे तुला वाटही नाही बापा जशा घाबरी जातस तशी मी घाबरी जासू मी घाबरासारखी नाही शे तुला इथे राहणं येतं नीट राहणे तर जाय निघीच ना हवं ना आता सगळा कामधंदा आवराय घ्यात ना मग आता काढसात मला मायातले आता नुसतं खावा ना बसा ना काम ना मग मला सांगशात जाय असे इथून म्हणजे कांदा काढणं होतात ते करणं होतं पुरणपोळ्या बियाचं वाशिन सगळं मनावरी झाली की आता म्हणे जाय मायातले म्हणून तुम्ही ढळा ना मी काय ढळू मना घरशी आई तुम्ही ढळा सकाळशा नाही घर ना बाहेर काढा तुमले तर मने बी नाव काय बदली तेव्हा तुम्ही सुन बाई जाऊ दे तुम्ही काय वाढवा करू नको तिले कणी स्वच्छता मारा आणि सवयशी तिनापुसू गैवी बोलायचं ना जाऊ दे काय वाढ म्हटला करू नको वय बोलू दे ना वाई मी ना बक्कम बानगड करावी तिने संगी तू काय एवढी गाबडी राहिनीस तू अशी घाबरा नाही तिले गाबडी तर डोकं चढी चाललीस तू काय करावं माय सोनी ब्याज होता ऐकासारखी नाही शांती बाई काय दडी नाही शिकतान का दागी ती सोने जाऊ दे चल आपण बाजारात जाईन बाजार करी आणू चल हा चाल जाय बाजार करी आणू आणि तिथून येस तर मला ते जाळं अजिबात दिसायला नाही पाहिजे बाजार करी जाळं काढायला जायला पाहिजे मी तुम्ही दम घाबराले रिकामी नाही शे मी अजिबात ते जाळं काढणार नाही तुमले सण होत नसे तर तुम्ही काढा नाही तर तसेच राहू द्या मी कोणा सांगेल काम निंदी करणे नाही शे मी आत्ताच सांगितले